पतंजलि मेगा स्टोर शास्त्री चौक भंडारा यहाँ योग शिक्षकों का सत्कार किया गया। पूर्व केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल इनके विशेष उपस्थिति में पतंजलि मेगा स्टोर भंडारा में यह आयोजन किया गया। प्रफुल्ल पटेल जी ने पतंजलि मेगा स्टोर का अवलोकन किया, प्रोडक्ट के बारे में जानकारी ली। स्वदेशी तथा क्वालिटी प्रोडक्ट और इंटरनेशनल पैकिंग को देखकर उन्होंने काफी सराहना की। इस अवसर पर जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष सुनील फुनडे, पूर्व राज्य मंत्री नाना पंचबुद्धे, राका के राज्य महासचिव धनंजय दलाल तथा पतंजलि मेगा स्टोर के संचालक मुकुंद भैरम उपस्थित थे। इस अवसर पर कार्यक्रम का प्रास्ताविक चेतन भैरम इन्होंने किया। सभी ने जिले का पतंजलि का एकमात्र मेगा स्टोर करके इसकी सराहना की और स्वदेशी वस्तु अपनाने का संकल्प किया गया। यह पतंजलि हरिद्वार नियुक्त डॉक्टर के द्वारा हर दिन निःशुल्क परामर्श किया जाता है। इस उपलक्ष्य में अब पतंजलि मेगा स्टोर के संचालक मुकुंद भैरम इनका जन्मदिन के उपलक्ष्य में प्रफुल्ल भाई ने शाल श्रीफल देकर सत्कार किया। प्रफुल्ल भाई ने पतंजलि तथा स्वदेशी विचारधारा को बढ़ाने के लिए सभी को प्रोत्साहित किया। यापूर्वी मी सांगितलेलं आहे की आपण जे कार्य करताय आपल्या माध्यमातून जे धडे गिरवित आहे आणि या माध्यमातून लोकांना सशक्त आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे प्रेरित करत आहे। कारण खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की त्याला आपण फेस केलं आणि अशा परिस्थितीमध्ये तर त्यामुळे एक महत्वाचं आपल्या कारण आपण योग शिक्षक म्हणून लोकांना प्रशिक्षित करता आणि त्या माध्यमातून एक आरोग्यमय जीवन जगण्याचा एक संदेश या माध्यमातून देत असतात। निश्चितच पतंजलीच्या माध्यमातून ज्या योगासना असेल, स्वतः प्रफुल्लभाई योगासना जेव्हा कोरोना महामारी होती त्यावेळी आपण मुंबईमध्ये योगासना करण्याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। खऱ्या अर्थाने त्यांनाही त्याचं महत्व माहित आहे आणि म्हणूनच कसं असतं की माणूस जीवनात विसरत असतो आणि त्याला तुम्ही या माध्यमातून प्रेरणा मिळावी याकरताच आपण जिल्ह्यातील सर्व या योग शिक्षकांचा आपण या ठिकाणी प्रफुल्लभाईंच्या हस्ते आपण सत्कार करतोय आणि नेहमी प्रफुल्लभाईंची दृष्टी या जिल्ह्यावर भंडारा गोंदिया जिल्ह्यावर सातत्याने असते आणि एक चांगलं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात। आणि आज आज तुमच्याही माध्यमातून जे काही कार्य होत आहे त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून निश्चितच हे आजचं जे प्रोत्साहन तुम्हाला या माध्यमातून मिळेल, निश्चितच तुमच्या कार्याला या माध्यमातून एक चांगलं बळ मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो व माझे या ठिकाणी प्रास्ताविक 2 शब्द संपवतो। धन्यवाद। भैरम कुटुंबाच्या वतीनं त्यांच्या नवीन उपक्रम पतंजलि मेगा स्टोर या उद्घाटन प्रसंगी असं आज योग प्रशिक्षण देणार सर्व माझे बंधू भगिनींना सन्मानित करणं आणि आज जन्माष्टमी पण आहे, त्या उत्सवाच्या निमित्त सुद्धा हा लहानसा या कार्यक्रम आमचे मित्र आणि लहान बंधू चेतन दजी भैरा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि जे आमचे भूषणजी भैरम आहे त्यांच्या प्रेरणेने आणि तिच्या उत्साहात हा जे फक्त स्टोर आहे असं नाही, पण योगच्या प्रशिक्षण ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पाहिजे। आपण सगळं
जगामध्ये आपण पाहतो, पण सर्वात महत्वाची जी बाब आहे जे करणं आवश्यक आहे ते स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी. आणि पतंजली एक ब्रँड आहे, त्यांची काही सामग्री ते तयार करतात, पण महत्वाचं हे आहे ते नॅचरल आहे, पौष्टिक आहे, सात्विक आहे आणि प्राकृतिक आहे. ही महत्वाची बाब. कारण आपण हळूहळू पाहतो की अनेक रोग बिमारी आता व्हायला लागले. 90% रोग बिमारी जे असतात ते आपला खाण्यापिण्याच्या मुळे होतात, किंवा आपण ऍक्टिव्ह नसतो. शारीरिक आपण काय व्यायाम किंवा काही आपली ऍक्टिव्हिटी न करताना आपला 90% बिमारी रोग होते. आणि म्हणून स्वस्थ राहणं, खाणं आणि शारीरिक प्रशिक्षण या दोघांच्या तालमेल आहे, संगम आहे. आणि इथे पतंजली आता आचार्य बालकृष्ण आणि रामदेव बाबा फार प्रचलित झाले. बाबा रामदेव ते टीव्हीवर दररोज आपल्याला दिसतात, व्यायाम आणि योगाचे वेगवेगळे आसनं करतात. ते सगळे आपण काय करू शकत नाही, म्हणून आपण सगळ्यांनी काय करण्याची गरज नाही. पण जे सामान्य जो आपण करू शकतो असे 8-10 आसनं, प्राणायाम वगैरे जर आपण योग्य रीतीने केलं तर आपण स्वस्थ राहतो. आणि खाण्यामध्ये आता आमच्या शिक्षकांनी थोडा माझा उल्लेख केला म्हणून सांगतो की तळलेली एकही वस्तू वर्षात एका 2 खात असेल मी, नाहीतर मी कधी तळलेली कुठलीही मी सामग्री चांगलं किती पण घरी बनलं असेल, कोणाच्या घरी गेल्यावरही मी खात नाही. कारण तळलं ते घी मध्ये पण तळलेला काही तुम्ही समजू नका. तळलं म्हणजे घी असो की तेल असो, ते आपल्याला स्वार्थासाठी चांगलं नाही. आणि दुसरं हे मैदा वैद्य आहे ना, मैदा आपण बिस्किट खातो, पिझ्झा आता खूप लोकांना आवडणार, बाकीच्याही अनेक नूडल जे आपण खातो, मैद्याची वस्तू इतकी आपण टाळली. मी असं नाही म्हणत की खायचं नाही, काही ना काही तर आता कुठे गेले, बाहेर गेले, सगळीकडे काय आपण थोडी म्हणणार की हे पाहिजे ते पाहिजे. पण जिथे शक्य आहे तिथे आपण पौष्टिक आणि हे पोटामध्ये गेल्यावर पाचन शक्तीला जास्त तकलीफ न होता आपलं काम होत असेल तर त्याला पहिले प्राधान्य. आता लोक आता हल्ली तुम्ही बघत असाल आपल्याकडे भाकरी ही आपली पारंपरिक म्हणजे ते खाणं पिण्याची वस्तू आहे. भाकरी काय आपल्यासाठी म्हणजे सामान्य, आता गरीब लोकांच्या, सामान्य लोकांच्यासाठी, शेतकऱ्यांच्या जेवणाची सामग्री आहे. पण हल्ली तुम्ही बघत असाल की ज्वारीची रोटी, थंडीमध्ये बाजरीची रोटी, आता राजगिरी, नाचणी, हे सगळे जे आता आपण आणि बाकीच्या जे आपण सामग्री तयार करतो ते आता फॅशनेबल झाली. कारण लोकांना फास्टची आणि मोठ्या लोकांना चिंता आहे. आता पहिला मजुरी करणारा, शेतावर काम करणारा, भाकरी खाणारा, चटणी भाकरी खाणारा, त्याच्या आजारपणा कमी असायच्या, ते जास्त नाही व्हायचे. ते सगळे त्यांच्या बॉडी कसलेला असतो. त्यांना काही, शेतकऱ्यांना काही जिम मध्ये जायची गरज नसते, त्यांना काही फार व्यायाम करायची गरज नसते. कारण ते ऑलरेडी दिवसभर इतका त्यांचा घाम आणि पोट पसीना ज्याला म्हणतात त्याची मेहनत आहे, त्याच्यामुळे त्यांना हे सगळं काही चिंता करायचं कारण नाही.
पण आता जसा जसा जग बदलत आहे, तुम्ही सगळे वाईलोगा आता सास भाऊ काय केले आणि भैरव कुटुंबियांना आजच्या या सुप्रसंगी त्यांनी मला आवर्जून फोन केला की तुम्हाला यावं लागेल, एक दिवस तुम्ही काढा, आज येतो उद्या. मी म्हटलं नाही, आज येतो. आणि आज चांगला दिवसही आहे, जन्माष्टमीचा दिवस आहे. त्या निमित्त आज आपली सगळ्यांची भेट झाली आणि आपल्या सगळ्यांच्या इथे चांगलं जे काही काम अशी सुरुवात केली आहे त्याचा श्री गणेश हे झालेलं आहे. आपल्या सर्वांना, बैरम कुटुंबांना आणि तुम्ही सगळे त्यांच्या सहकार्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो, जन्माष्टमीची शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय